आज आपण व्हिडिओमध्ये प्लांट किंगडम चॅप्टरचं लेक्चर 3 पाहणार आहोत। आत्तापर्यंत आपण इंट्रोडक्शन आणि अल्गीचे प्रकार पाहिलेले आहेत। आज आपण लाईफ सायकलबद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत। झाडाच्या लाईफ सायकलमध्ये 2 टप्पे येतात। एका टप्प्याला गॅमेटोफाइट म्हणतात आणि एका टप्प्याला काय म्हणतात, स्पोरोफाइट म्हणतात। तर झाड त्यांचं अर्ध आयुष्य गॅमेटोफाइट म्हणून जगतात आणि अर्ध आयुष्य काय स्पोरोफाइट म्हणून जगतात। आता हे काय बघायचं आहे बघा। आता हे गॅमेटोफाइट म्हणजे काय, झाड आहे। तर झाडाचं शरीर हे पेशांनी बनलेलं आहे। बघा इथं खूप पेशा दिसायच्या, त्या गोल 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 गोल, आणि या सगळ्या पेशांच्या मध्ये यन लिहिलं आहे बघा। यन म्हणजे काय की या पेशामध्ये केंद्रक आहे। पेशीमध्ये सेलमध्ये काय आहे, सेलमध्ये आहे न्यूक्लियस आणि न्यूक्लियसमध्ये आहेत क्रोमोझोम। न्यूक्लियसमध्ये आहेत क्रोमोझोम्स। तर क्रोमोझोम्स जेव्हा सिंगल असतात म्हणजे जोडीनं नसतात, क्रोमोझोम सिंगल असतात म्हणजे एका क्रोमोझोमसोबत जोडी नाही आहे, तर तेव्हा त्या पेशीला कोणती पेशी म्हणतात, हॅप्लॉइड पेशी म्हणतात। त्या पेशीला हॅप्लॉइड पेशी म्हणतात। त्या ज्या पेशीच्या केंद्रकामध्ये क्रोमोझोम कसे आहेत, सिंगल आहेत। तर बघा झाडं जे आहे ते पेशांपासून बनलेलं आहे आणि त्याच्यातल्या पेशा जर हॅप्लॉइड असतील, तर त्या स्टेजला झाडाच्या कोणती स्टेज म्हणतात, गॅमेटोफाइट स्टेज म्हणतात। गॅमेटोफाइट का, आता बघा हे जे हॅप्लॉइड पेशी आहेत झाडाच्या, ते काय करतात, मायटॉसिस करतात। कोणतं पेशी विभाजन करतात, मायटॉसिस। आणि गॅमेटोफाइट जे आहेत मायटॉसिस करून गॅमेट्स तयार करतात। काय तयार करतात, गॅमेट्स। आणि ते पण यन म्हणजे कसे असतात, हॅप्लॉइड असतात। तर गॅमेटोफाइट झाडाच्या शरीराचं नाव आहे। ते मायटॉसिस करते। मायटॉसिस म्हणजे काय की जेवढे गुणसूत्र आहेत तेवढ्याच गुणसूत्राची पेशी तयार होते। बघा एकदा समजा एक 46 गुणसूत्रावाली पेशी आहे, तर या एका पेशीच्या जर 2 पेशा झाल्या तर त्या दोन्ही पेशामध्ये 46 क्रोमोझोम असतात। तर या विभाजनला कोणतं विभाजन म्हणतात, मायटॉसिस विभाजन म्हणतात, ज्याच्यामध्ये गुणसूत्र जशाला तसे राहतात। तर हे झाडाची मेन प्लांट बॉडीला कोणती प्लांट बॉडी म्हणतात, गॅमेटोफाइट। का म्हणतात गॅमेटोफाइट, कारण झाड कशापासून बनलेलं आहे, पेशापासून बनलेलं झाड आहे। पेशामध्ये आहे केंद्रक म्हणजे न्यूक्लियस, केंद्रकात क्रोमोझोम आहेत आणि ते सगळे कसे आहेत, सिंगल आहेत। सिंगल असल्यावर त्यांना म्हणतात हॅप्लॉइड। आणि जेव्हा झाडाचं शरीर हॅप्लॉइड असते तर त्या शरीराला कोणतं शरीर म्हणतात, गॅमेटोफाइट। आणि गॅमेटोफाइट जे झाडाचे शरीर आहे त्याच्यातल्या काही पेशा काय करतात, मायटॉसिस करतात आणि गॅमेट्स बनवतात। आणि गॅमेट्सही यन म्हणजे कसे असतात, हॅप्लॉइड असतात। गॅमेट्सही हॅप्लॉइड असतात। आता बघा हे जे हॅप्लॉइड गॅमेट्स आहेत, आता 2 गॅमेट्स असतात, एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट। या दोघांचं होते फ्युजन आणि नंतर मग नेक्स्ट प्लांट बॉडी बनते, तिला काय म्हणतात, स्पोरोफाइट। आता बघा एक मेल गॅमेट आणि एक प्लस फीमेल गॅमेट यांचं होते फ्युजन। आणि आता बघा मेल गॅमेट पण हॅप्लॉइड आहे, फिमेल गॅमेट पण हॅप्लॉइड आहे। यन आणि यन मिळून 2n वाली पेशी बनते या फ्युजनमधून आणि त्या पेशीपासूनच पुढे काय बनते, स्पोरोफाइट बनते। स्पोरोफाइट म्हणजे झाडाचं शरीर बनते। तर हे स्पोरोफाइट कसं असते, 2n असते, म्हणजे प्रत्येक पेशीमध्ये केंद्रक आहे आणि केंद्रक कशामध्ये, केंद्रकामध्ये क्रोमोझोम कसे आहेत, जोडीनं आहेत। आणि हे 2n स्टेजलाच कोणती स्टेज म्हणतात, डिप्लॉइड स्टेज। डिप्लॉइड म्हणजे 2, म्हणजे क्रोमोझोम कसे आहेत, जोडीनं आहेत। मग परत हे स्पोरोफाइट काय तयार करते, स्पोरोफाइटमध्ये होते मिओसिस। कोणतं पेशी विभाजन होते, मिओसिस। मिओसिसमध्ये कसं असते, जर 46 गुणसूत्र असतील तर 23 गुणसूत्रावाल्या पेशा बनतात, म्हणजे अर्ध गुणसूत्री याला विभाजन म्हणतात, याला मिओसिस म्हणतात। तर हे मिओसिस होते आणि मग परत 2n पासून वापस n वाले स्पोर बनतात। स्पोर कशा असतात, हॅप्लॉइड। स्पोर कशा असतात, हॅप्लॉइड स्पोर बनतात। तर स्पोरही हॅप्लॉइड असतात आणि गॅमेट्सही कशा असतात, हॅप्लॉइड असतात। पुढे बघा हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल बघायचं आपल्याला। हॅप्लॉन्टिक लाईफ, काही झाडांची लाईफ सायकल जी असते तिला हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल म्हणतात। तर यांच्यामध्ये जे मेन प्लांट बॉडी आहे म्हणजे मेन झाडाचं शरीर आहे ते कसं असते, हॅप्लॉइड। हॅप्लॉइडचा अर्थ काय की त्यांच्यामध्ये
जे गुणसूत्र असतात ते सिंगल असतात, जोडीनं नसतात. क्रोमोझोम सिंगल असतात. तर मेन प्लांट बॉडी ज्यांची हॅप्लॉइड असते त्या झाडांच्या लाईफ सायकलला कोणती लाईफ सायकल म्हणतात? हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल म्हणतात. तर बघा हे मेन प्लांट बॉडी दिलेली आहे. याच्यामध्ये पेशा दिल्या आहेत. सगळ्या पेशामध्ये एन लिहिलं आहे, म्हणजे यांच्यामध्ये जे केंद्रक आहे त्याच्यामध्ये जे गुणसूत्र आहेत म्हणजे क्रोमोझोम आहेत ते कसे आहेत? सिंगल आहेत. तर याला गॅमेटोफाईट म्हणतात मेन प्लांट बॉडीला, जी की हॅप्लॉइड आहे. मेन प्लांट बॉडी जी आहे हॅप्लॉइड आहे, कारण गॅमेटोफाईट हॅप्लॉइड असते. तर बघा याच्यामध्ये काय होते? याच्यामध्ये मायटॉसिस होते. याच्यातल्या काही पेशामध्ये मायटॉसिस होते आणि काय बनतात? गॅमेट्स. गॅमेट्सही कसे आहेत? हॅप्लॉइड. बघा हॅप्लॉइड गॅमेटोफाईट मायटॉसिस करते आणि हॅप्लॉइड गॅमेट्स बनवतात. आता गॅमेट्स दोन प्रकारचे असतात, एक मेल गॅमेट आणि एक कोणते असतात? फिमेल गॅमेट. आणि या दोघांचं होते फ्युजन आणि 2n वालं काय बनते? झायगोट बनते. झायगोट जे की डिप्लॉइड आहे, जी की एकच पेशी आहे पण त्याच्यामध्ये क्रोमोझोम कसे आहेत? जोडीनं आहेत. हे बघा इथं लिहून दिले सिंगल सेल स्पोरोफाईट. हेच पुढे जाऊन स्पोरोफाईट बनणार आहे. सध्या जे झायगोट आहे ते स्पोरोफाईटच आहे, पण त्याच्यानंतर त्याचं वाढ होणार आहे आणि मोठं झाड बनणार आहे. तर बघा झायगोट जे आहे ते कसं आहे? एक पेशीय आहे आणि डिप्लॉइड आहे. त्याच्यामध्ये काय झालं? परत बघा मिओसिस झालं. झायगोटमध्ये काय झालं? मिओसिस. आता याच्यात जर तुम्ही लक्ष दिलं तर याच्यातलं स्पोरोफाईट एकाच पेशीपासून बनलेलं आहे. म्हणजे मेन प्लांट बॉडी जी आहे ती बहुपेशीय आहे. बहुपेशीय आहे आणि ते सगळ्या पेशा कशा आहेत? हॅप्लॉइड आहेत. पण स्पोरोफाईट कसा आहे? एकाच पेशीपासून बनलेला आहे आणि याच्यामध्ये लगेच काय झालं? मिओसिस. आणि 2n पासून कशा? n वाल्या पेशा बनल्या, म्हणजे हॅप्लॉइड बनल्या. आणि हॅप्लॉइडला काय म्हणतात? स्पोरोफाईटनं बनवलेल्यांना काय म्हणतात? स्पोर्स म्हणतात. हॅप्लॉइड काय बनले? स्पोर बनले. आणि हे स्पोर परत काय करतात? मायटॉसिस करतात आणि मेन खूप मोठं प्लांट बॉडी बनवतात, बहुपेशीय प्लांट बॉडी बनवतात. त्यालाच काय म्हणतात? गॅमेटोफाईट. आता बघा काही झाडांचं जे लाईफ सायकल असते ती कोणती लाईफ सायकल असते? नंबर 2ची डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. म्हणजे मेन प्लांट बॉडी कोणती असते? डिप्लॉइड. बघा डिप्लॉइड म्हणजे कोणती असते? स्पोरोफाईट. मेन प्लांट बॉडी कोणती असते? स्पोरोफाईट. स्पोरोफाईटचा अर्थ काय? की डिप्लॉइड. डिप्लॉइडचा अर्थ काय? की प्रत्येक पेशीमध्ये क्रोमोझोम कसे आहेत? जोडीनं आहेत. आता यांच्यामध्ये बघा 2n म्हणजे जोडीनं आहेत क्रोमोझोम आणि हे कोणतं विभाजन करतात? मिओसिस. हे पेशी विभाजनाचा प्रकार आहे. मिओसिस पेशी विभाजन करतात, ज्याच्यामध्ये इथं ज्या पेशीचं विभाजन व्हायले तिच्या अर्ध्या गुणसूत्रावाल्या पेशा तयार होतात. तर 2n पासून n वाल्या 4 पेशा तयार होतात. आता बघा हे n वाल्या 4 पेशा दिसायच्या तुम्हाला. हे कोण तयार केल्यात? स्पोरोफाईटनं जे तयार करतात त्यांना काय म्हणतात? स्पोर्स. हे सगळे एक एक पेशीचे स्पोर आहेत. n आहेत म्हणजे याच्यात क्रोमोझोम कसे आहेत? जोडीनं नाहीत, सिंगल आहेत. तर सिंगल सेल म्हणजे एकच पेशी आहे आणि यांनाच काय म्हणतात? गॅमेटोफाईट. यांनाच काय म्हणतात? स्पोरोफाईटनं काय तयार केले? तर स्पोर तयार केले. आणि स्पोर कसे आहेत? सिंगल आहेत. आता हे स्पोर काय करतात? जर्मिनेट होतात आणि त्यांच्यामध्ये स्पोर काय करतात? तर जर्मिनेट होतात आणि गॅमेटोफाईट बनवतात. हे गॅमेटोफाईटच आहेत. आता बघा गॅमेटोफाईट नंतर काय बनवणार? गॅमेट्स बनवणार. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट. तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट काय होते? परत त्यांचं फ्युजन होते आणि मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन जे होते त्याच्यातून नेहमी काय बनत असते? झायगोट बनते. आता गॅमेट्स कसे आहेत? हॅप्लॉइड आहेत. हॅप्लॉइड गॅमेटच्या फ्युजनपासून झायगोट कसं बनलं? डिप्लॉइड झायगोट बनलं. आणि झायगोटमध्ये मायटॉसिस होते. बघा मायटॉसिसमध्ये याला कोणतं विभाजन म्हणतात? सूत्री विभाजन म्हणतात. जेवढे गुणसूत्र आहेत तेवढ्याला तेवढे ते जशाला तसे ठेवते. इथं गुणसूत्र 2n होते तर बघा त्यानं 2n वालंच बनवलं स्पोरोफाईट. तर स्पोरोफाईट कोणापासून बनवलं? झायगोटपासून. झायगोट कोणापासून बनलं? मेल आणि फिमेल गॅमेटच्या फ्युजनपासून. गॅमेट कोणापासून बनले? गॅमेटोफाईटपासून. गॅमेटोफाईट कोणापासून बनलं? स्पोरपासून. स्पोर कसा? सिंगल सेल. हे जे आहेत हे स्पोर आहेत. आणि गॅमेटोफाईट हे कसं बनते? सिंगल सेलच, एकच पेशी गॅमेटोफाईट असते याच्यामध्ये. तर याच्यामध्ये मेन प्लांट बॉडी कोणती आहे? स्पोरोफाईट. आणि गॅमेटोफाईट फक्त एका पेशीपासून बनलेला आहे. तर म्हणून मेन झाडाला काय या झाडाच्या लाईफ सायकलला काय म्हणतात? डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. कारण यांच्यामध्ये मेन प्लांट बॉडी कोणती आहे? डिप्लॉइड आहे. आणि डिप्लॉइड म्हणजेच कोणती? स्पोरोफाईट आहे. आता तिसरा प्रकार बघायचा आहे लाईफ सायकलमध्ये झाडाच्या. तिसरा प्रकार हे रेअर असते, हॅप्लोडिप्लॉन्टिक. म्हणजे दोन्ही नावं आले. म्हणजे अर्धा वेळ झाड हॅप्लॉइड असते आणि अर्धा वेळ कसं असते? डिप्लॉइड असते. म्हणजे याच्यात दोन्ही पण जे आहेत फेजेस ते महत्त्वाचे आहेत. म्हणजे दोन्ही फेजेस बहुपेशी आहेत. बघा पहिल्यांदा गॅमेटोफाईट दिसायले तुम्हाला n वालं.
गॅमेटोफाईटनं मायटॉसिसनं काय बनवले, गॅमेट्स. गॅमेट्स कसे बनले, तर हॅप्लॉइड बनलेत. एक यन दिसायले. गॅमेट्स कसे बनले, हॅप्लॉइड. एक मेल गॅमेट एक फिमेल गॅमेट, त्यांचं फ्युजन झालं तर हे काय बनलं तुमचं, झायगोट बनलं, डिप्लॉइड. झायगोटचं काय झालं, मायटॉसिस. आणि झायगोटपासून काय बनलं, स्पोरोफाईट. ते पण कसं आहे तुमचं, डिप्लॉइड आहे. 2N वालं स्पोरोफाईट बनलं. स्पोरोफाईटमध्ये काय झालं, मायटॉसिस. आणि स्पोरोफाईटमध्ये काय झालं, मिओसिस. मिओसिसमध्ये काय होते, 2N पासून N बनत असते. तर N वाले म्हणजे हॅप्लॉइड काय बनले तुमचे, स्पोर. आणि स्पोरनं काय केलं, मायटॉसिस केलं. आणि मायटॉसिस म्हणजे मायटॉसिसमध्ये N वाल्यापासून Nच बनतात. तर स्पोरनं मायटॉसिस होऊन म्हणजे जर्मिनेट होऊन काय बनवलं परत, गॅमेटोफाईट. तर लक्षात ठेवा, गॅमेटोफाईट गॅमेट्स बनवते, गॅमेट्सचं फ्युजन होते. आणि फ्युजन होऊन काय बनते, तर डिप्लॉइड स्पोरोफाईट बनते. स्पोरोफाईट काय बनवतात, स्पोर बनवतात. स्पोर काय होतात, जर्मिनेट होतात आणि काय बनते, गॅमेटोफाईट. गॅमेट्सचं होत असते फ्युजन आणि बनते स्पोरोफाईट. स्पोरोफाईट बनवतात स्पोर, स्पोर होतात जर्मिनेट आणि बनते गॅमेटोफाईट. तर हे तिन्ही प्रकारच्या लाईफ सायकलची समरी आहे बघा. हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल, हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल आणि डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. एकदा हे सगळं डायग्राम काढून घ्या.